गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आपण आलो तर ट्रिपवरून घरी आल्याच्या नंतर आपल्या घरी होता जागरण गोंधळाचा कार्यक्रम. तर चला म्हटलं मित्रांनो, मस्त दाढी कटिंग वगैरे करून घेऊ म्हटलं. मग काय छान निघालो होतो दाढी कटिंग करायला. इथं आल्यानंतर बघतो तर काय मस्तपैकी नंबर होता. म्हटलं चला तोपर्यंत संभाजीनगरच्या बातम्या ऐकत बसू. मस्त पेपर घेतला आणि मस्तपैकी बातम्या वाचत बसलो. चिराग दादाचं काय दरवेळेस सारखं धिंगाणं घालणं चालू होतं. फायनली आलो होता आपला नंबर आल्यानंतर दादाला म्हटलं अशी कटिंग दाढी करून द्या ना, आपण हिरो दिसलं पाहिजे. दादा म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊच नका, आपली दाढी कटिंग झाली. मग चिराग दादा आपण हिरो दिसला, आपलं पोरगो कोण झिरो दिसायला पाहिजे, त्याला पण हिरो करू म्हटलं. मग चिराग दादाची कटिंग करणं चालू केली आपण. चिराग दादा आज पहिल्यांदा मस्तपैकी शांतपणे बसला होता. मग काय म्हटलं आपण दाढी वगैरे बघू. बघा मित्रांनो, आपण दिसतो की नाही हिरो, आपण आहेच हिरो ऑलरेडी. आपल्या आई वडिलांना लय भारी बनवले आपल्या. बघा मित्रांनो, कसा दिसतो बा सलमान खान. मग काय घरी आल्यानंतर मस्त गाडी धुवून काढली. म्हटलं चला साताऱ्याला जायचं होतं आपल्याला खंडोबाचं दर्शन घ्यायसाठी. कारण जागरण गोंधळ करायच्या पहिले खंडोबाला दर्शन घेतलंच पाहिजे. निघालो तर मग आम्ही साताऱ्याच्या दिशेनं आमच्या संभाजीनगर सिटीमध्ये मस्तपैकी छोटं खंडोबाचं मंदिर मित्रांनो, जे काही सातारा या ठिकाणी येतं मित्रांनो. फायनली पोहोचलो होतो पण साताऱ्याला पोहोचल्यानंतर बघा मित्रांनो, चला म्हटलं दर्शन वगैरे घेऊन येऊ. इथं थोडं देवाचं सामान वगैरे घ्यायचं, तर ते सामान वगैरे घेतलं ना आमच्या मॅडम निघाल्या त्या खंडोबाच्या मंदिराच्या दिशेनं. बघा मित्रांनो किती छान आहे, एकच नंबर वातावरण आहे. मोठ्या खंडोबाला जाऊन जेवढा आनंद होत नाही तेवढा इथं आनंद होतो मित्रांनो. मग चला म्हटलं मस्त येळकोट जय मल्हार. मस्त खंडोबारायाचं जागरणाचं गोंधळ करत करत आम्ही मस्तपैकी भंडारा उधळत निघलो होतो दर्शनाला. बघा मित्रांनो किती भंडारा उधळतोय आम्ही. बघा हा आनंदच वेगळा असतो मित्रांनो. आमचं जे लग्नाचं जागरण होतं खूप दिवसानंतर करायचं योग आला होता, कारण की आम्हाला दर 3 वर्षी करावं लागत असतं, पण आम्ही आता खूप दिवसानंतर करतो मित्रांनो. म्हटलं चांगली पूजा वगैरे करायचं, मस्त पूजा वगैरे केली, मस्तपैकी भंडारा उधळला. बघा मित्रांनो बारीक मित्रांनो मंदिर आमचं. मग लागलो तर आम्ही लाईनीत नंबरवर, कारण की आज गर्दी खूप होती. कारण की लग्नात सीझन चालू आहे ना, तर सगळेच तिथं लग्नात जागरण घालण्यासाठी येत असते मित्रांनो. मग सगळी फॅमिली आमची भंडारा उधळायला लागली होती. बघा मित्रांनो, बघा येळकोट जय मल्हार हे मानाचं भंडारा उधळत होतो. फायनली आम्ही मस्त पाया वगैरे पडल्या आणि आलो आम्ही अर्ध्या टप्प्यामध्ये. बघा मित्रांनो खंडोबारायाचं दर्शन घ्या मित्रांनो. इथं अलाउड तर नाही, पण मी प्रयत्न करणार थोडंफार घ्यायचं. बघा लाईनीत सगळे यांचं नुसतं भंडारा उधळणं चालू होता. म्हटलं उधाळ आता आण घेऊ नका. मग आमचा चिराग दादा म्हणे येळकोट जय मल्हार, तो नाचायलाच लागला होता मित्रांनो. बघा मंदिर कसं छान आहे, पुरातन हे बांधकाम पण एकच नंबर आहे मित्रांनो. बघा छान असं मंदिरामध्ये अलाउड नव्हतं, पण मी करणार थोडाफार प्रयत्न मित्रांनो घेण्याचं, कारण की ते दादा नाही म्हणत होते, चिडत होते. बघा मित्रांनो अशी पूजा वगैरे करावी लागते. मस्तपैकी पूजा वगैरे झाल्यानंतर बाहेर आलो. आमच्यासोबत आज पप्पा मम्मी सगळे होते. आम्ही टोटल फॅमिली आलो होतो. मग म्हटलं चला आता मस्तपैकी गावकडचे दर्शन वगैरे घ्यायचे. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. बघूया दुसरा पार्ट.